हॅलो नमस्कार, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे. मी शोधत आहे चप्पल, पण इथं ना आमच्या चपल्या दारभरून आहेत, पण त्या धड माझ्या योग्य नाही आहेत. कोण कुठं पण घालून फिरायला लागले, कारण आम्ही येताना सँडल आणलेले आहेत. त्यामुळे काय व्हायला लागलेलं की सँडलचा काही उपयोग होत नाही. इथं तुम्हाला वॉशिंग मशीन पाहायची होती ना, तर इथं आहे. तर ही आहे बघा वॉशिंग मशीन. काही उपयोग नाही हिचा. तर या मशीनचा काही उपयोग नाही. लावली एक दिवशी कपडे, चांगल्याच मात्र करून ठेवलं. खूप दिवस लावलं नसल्यामुळे ना त्यातली घाण त्यात लागली. मी थोडंसं आता बाहेर जाऊन बोलते. घरात खूप गोंधळ, खूप दंगा आहे. मुलांचा दंगा वेगळाच. 2 मुलं 2 मोबाईल घेऊन बसतात. दुसरी 2 मुलं आईचा एक मोबाईल घेऊन बसते, आईचा जुना एक घेऊन बसतात. अशा पद्धतीने चालू आहे घरात. रानात आलेले हे हल्ली छान वाटतं बघा रानामध्ये यायला. आणि रानामधलं जे काय आहे ते तुम्हाला निसर्गरम्य वातावरण, कारण मी कोल्हापूरला गेल्यानंतर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळणार नाही. तुम्हालाच का मलाच मिळणार नाही आहे वातावरण पाहायला. आम्ही लावलेली खालची कोथिंबीर वगैरे अशा पद्धतीने आलेली आहे. तर व्हिडिओला मी जस्ट सुरुवात केलेली आहे. केळीची बाग पाठीमागच्या साईडला केळीचे घड आलेले आहेत. तर आता काय करणार आहे सांगते की आज दुधाचे कार्यक्रम सुरुवात झालेले आहे. आता जे काय आहे घरातलं तर तुम्हाला शेअर करेनच. त्याचबरोबर आज संध्याकाळी इरडं बसवणं म्हणतात तो होणार आहे. जास्त काही आता दिवसभरात बोलू शकणार नाही, कारण कामाचं प्रेशर थोडंसं जास्त असणार आहे. म्हणजे घरामध्ये काम भरपूर असणार आहे, त्यामुळे धावपळी होत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त मी काय हे शेअर करू शकणार नाही. त्याचबरोबर आज लाईटीचा प्रॉब्लेम आहे. तर थोडक्यात म्हणलं आपल्या ताईंशी थोडंसं गोड 2 शब्द बोलावे आणि मग व्हिडिओला कंटिन्यू करावं. तर आज प्रॉपरली पूर्ण दिवसाचा जो काय व्हिडिओ आहे तो तुम्हाला येणार आहे. माझी पॉवर बँक ना चार्जिंग संपलेली आहे माझ्यातली. ऊन बघा किती भयानक कडक ऊन आहे. चला आता काहीतरी खाऊया पिऊया आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात. तर आज ना जास्तीत जास्त मी एवढं शेअर करणार आहे बघा. या मुलांच्या छोट्या छोट्या क्लिपा मी म्हटलं चला आज शेअर करावी. 4 मुलं आम्ही कशा प्रकारे हँडल करतो बघा. मी तर म्हणेन 200 जनावरं एकत्र अगदी खातील पितील खेळतील फिरतील, पण 4 मुलं काय काय करतात. मनात आलं की म्हणतात, मनात आलं कुठंही पळतात. त्यात सागरचं हे बारकं जे आहे ना याला खूप जपावं लागतं. तसं खूप शहाणं आहे. तर इथं पण बघा झोपीतनं उठलेलं आहे आणि उठल्या उठल्या त्यानं ना परवाच्या गाडीची जी काय घटना होती ना त्याबद्दल ते सांगत आहे, बोलत आहे. विसर पडोस तर का मुलांच्याही तोंडामध्ये तेच आहे. त्यांना जशी आठवण होईल तसं ते बोलत बसतात. तर मी तुम्हाला आज एक शेअर करणार आहे. इथं बघा कुंभारनीनं घर केलेलं आहे आणि त्या घरामध्ये एक आळी असते. ती आळी ना आतमध्ये ते अशा प्रकारे तोंडामध्ये घेऊन येते. माझ्या जस्ट तोंडासमोरून गेल्यानंतर म्हटलं चला अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना गावाकडे ज्या घडतात त्या तुम्हाला पाहायला मिळत नसतात. तर आमच्या घरात खूप सारी कुंभारनीची घरं आहेत. पुढे जाऊन तुम्हाला कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, माझ्या ताईंना रिक्वेस्ट आहे. कारण मी खूप यानं एक तुम्हाला एक शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही जर बऱ्यापैकी तो वॉच केला तर कसं वाटतं की मनाला संतुष्टी मिळते. तर ती जी आळी आहे ती घातलेली आहे बघा आतमध्ये. आणि काय करायचं आणि काय करायचं सागरला मारायचं आपण. टोलं द्यायचं सागरला. तुझ्या पप्पाला मारेन मी. अरे चहा घेतला तुझा. अरे चहा पळ पळ चल लवकर. चहा नेला मामानं. काय अरे ए आरू आरू मामाला म्हणाव गब्बसा गब्बसा म्हणाव. म्हणलास की मग चोपतोस तुला. आरू म्हण मामाला गब्बसा म्हणाव. चोपतोस मग म्हणतच नाही ते. चाललंय बर. ए आरू आरू दर बाळा एक मस्त दर. ओ मामा मामाचा अर्थ ते तिथं बसणार नाही म्हणतोय हो पाप ग बाई. अरे बाबा बोलवायला लागलं ये का ये इकडं. तिकडून जावा. तुम्हाला भी येते
सॉरी म्हण. हा शाना बाळ म्हणजे हा. गेली ती गेली. ट्रॅक्टरची इशी तेवढंच काढलं नाही बाळा तुमचं गाडीतनं. कशी झाली पाण्यात कुठे तरी याला करतात न्यावं. बाई अरे सगळ्या आत्यानं हाय कर. हाय आत्यानं. हा हसू अरू काय करता तुम्ही. जॉली कोण काढतं का. हा कशाला काढायला लागलाय. अहो दादा कशाला काढायला लागलाय. जनावरच नाही होईल ना. हा वो हा चल हा हा. काय करायला लागले आई चुलीवर. जरा चुलीवरच घेतला सगळा. म्हणजे सगळं चुलीवरच भाजलं काय. घरदार बनून पसारच पसार आहे. पसारा कधी आवरायची. च्या म्हणतोय काय बोलते बारीक झाडा गळा आवाज नाही ते. च्या पिऊ. अरे देवा रांगोळी बघ मम्मा. काय रे. अरे इकडे ती गोळा कर. रांगोळी गोळा कर. शिवानी बिस्किट पाहिजे बाई त्याला. त्याची भाषा कळत नाही लवकर. काय खायला लागली. औषध पिते बाई. मेथीची पावडर आहे. कशी बनवती मेथीची पावडर. कशी बनवली. अगं मेथ्या भाजल्या हा आणि मिक्सरवर बारीक केलेला आहे. हा साखरेसाठी ग. किती खायचं ते. त्यानं साखर आहे ती कमी होते ग. कडू नसतं का. हा कडू असतंय म्हणतात. ते असंच खायचं. असंच खाते. ये बाई कडू एक लागते की. यात कसला घाणवास हिता आला बघ. तसं खायचं नाही. पाणी घ्यायचं पाण्यात मिक्स करून खात जा. ते नरड्यात एकदम सगळ्यात तोंडात होईल पाण्यात. आणि ते पूर्ण नरड्यात लागली म्हणजे आत गेली म्हणजे एकदम. एक वर्ष होऊन गेलं पाडव्याला. हा पावडर करून खायला लागल्यापासून साखर अजिबात नाही. कमी झाली. सगळं गोड हे पाय काय बी खाते आता. हा नाही तर साखर असल्यावर बिन साखरेचा चहा पिया. हा ते हे खाऊ नका ते खाऊ नका सगळं असतंय. बर मी आता ह्या पावडर पासून सगळं काय बी खाते. मग हे तुझ्या मनाने केलंय का डॉक्टरनं सांगितलं. बी खाते पेढा खाते. तू मनाने केलंय का डॉक्टरनं सांगितलंय. मनानं. मग ती मेथी जास्त झाल्यानं पण काय होत नाही का. काय सुद्धा नाही उलट चांगलं असतं. मेथ्या चांगल्या. मेथी भाजली. हा कशात वाटली. कशात वाटली. मिक्सर मध्ये वाटली. मिक्सर मध्ये हा पण भाजली कढईत. हा 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 आणि पावडर केली हाताला बारीक लागत. कडक असते बाय होत नाही लवकर बारीक. बर दाड 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 करून बारीक करते. आता एक वर्ष
3 महिने झालं खाते तर ना हा. साखरच काय नाही अजिबात. पायात गोळ दुखत नाही तो पाय नाही तो दुखत. त्यानं नाहीतर सारखं पाय तुझ्याकडे आयुर्वेदिकच कधी पण चांगलं असतं. अनुषकुटी प्यायचं. अनुषकुटी खाते बरं ते पावडर. पायाच गोळ दुखत नाही तर. पण ते लय कडवट असते का मेथी. नाही का मग काय होतं त्याला ग औषध? साखरेच्या गोळ्या आले ना तर का करायचं मग. काय उपयोग नाही गोळ्या औषधाचा. आयुर्वेदिकच गोळ्या चांगलं. औषधाचा उपयोग नाही. हेच चांगलं. काय गोळ्या खाऊन खाऊन माणसाचे शरीर बाद होते. माणूस जाड होतोय. जाड व्हायचं राहू दे पण त्या शरीरात काय राहत नाही ग. नाही बाई गोळी नाही काय नाही बीपीची नाही साखरेची नाही कशाची नाही. आयुर्वेदिक ही एक औषध आणि तुझ्याकडे आणलेली एक औषध 2 औषध खाते. आयुर्वेदिक ते आयुर्वेदिकच. आयुर्वेदिक हे आपल्या घरच्या घरी माझ्या मनानच मी तयार केलं. कोण कोणी काय बघा नाही करून. फोडणी दिली का कढीपत्त्याची. दिली. आयसू चल नाश्ता. रशिकाला पोरग होतंय काय कसं काय तेव्हा ती कुंभारण्यानं घर कसं असं उभं केलं असं गोल केलं का नाही ही पोरगी असते. काय 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 ते तिथं कुंभारण्यानं घर केलंय ग. अगं ह्यांच्या घरात आहे ना कुंभारणीची घरं लय आहेत. तरी बरे तू जन्माच्या वक्ताला आमच्या चुलीच्या वरल्या बघलेलं कुंभारण्यानं घर केलं असं गोल होतं एवढं. मी काढलं नव्हतं नंदीला मूळ होईल मग काढलं नव्हतं. गोल गोल होत वे गोल होत तर नेमकी पोरगी जा आणि उभं घातलं की असं असल्या पोरग होत. काय बाई सगळी घरच आहेत या कुंभारणीचीच घर आहे ती. काय काय तरी गा बघायचं असलं म्हैशी म्हणजे असते. तुला दाखव तिथं या घरात नाही किती कुंभारणीची घर. या कपाटाला तरी येडा आणलाय. अजून कुठं घर आहे तरी अजून लय जागी घर आहेत बाई ना. इथे काय ते काय तिथे अजून आत आहे ती आत. तर घरामध्ये आज पसारा वगैरे काढलेला होता त्यामुळे ना यांनी काय केलेलं ही 4 मुलं जी आहेत तिकडे रानामध्ये घेऊन आलेली. जिथं आम्ही बसतो तिथं बघा एक डॉगी होता ज्याची सवय खूप छान झालेली आहे. तर खूप छान आणि खूप सुंदर खेळत होती. आणि आपण म्हणतो ना लहानपण देगा देवा. तर आपले लहानपणाचे दिवस बघा यांना बघून आठवत. इकडे इकडे फेक. इकडे फेका इकडं. तर माझ्या गोड ताई आहेत त्यांना एक माझी रिक्वेस्ट आहे की 2-3 दिवसापासून आपले रिप्लाय येत आहेत पण त्याच्या आधी माझे रिप्लाय तुम्हाला मिळालेले नाहीत. त्यासाठी माझ्यावर कोणीही रागाला येऊ नये. अगदी मनापासून मी सांगत आहे. मी याआधी म्हणलेलं आहे तुम्हाला रिप्लाय देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण तुम्ही दिलेलं प्रेम असतं ते तुम्हाला रिटर्न करणं हेही मला गरजेचं असतं. आणि तुमचे रिप्लाय एवढे सुंदर असतात ना कमेंट जे कमेंट वाचल्यानंतर मन भरून येतं. तर या 2-3 दिवसात सुद्धा मला खूप धीराच्या खूप खूप प्रेमाच्या माझी काळजी म्हणा किंवा तुमचे खूप सारे आशीर्वाद जे काही दिलेले आहेत. फक्त रिप्लायला माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. या कामामुळे घरात खूप म्हणजे खूप गोंधळ होता. इकडं तिकडं जाणं येणं झालं. आणि आता जवळजवळ 4 दिवस झालं घरामध्ये ना सतत कार्यक्रम लागोपाठ होत आहेत. कार्यक्रम म्हणले की तुम्हाला माहीत आहे पूर्वतयारी आल्या त्याच्यासाठी खूप सारं आपल्याला नियोजन करावं लागतं. आणि जे कार्यक्रम असतात जास्तीत जास्त आमच्यातले सगळे जे कार्यक्रम होणार आहेत
ते कुठेही बाहेर जाऊन वगैरे होणार नाही आहेत. सगळे आपण म्हणतो ना घरातून सुवासनी जेवणे काय, आणि आपण एक म्हणतो की घरामध्ये काही लोकांच्या हातावरती पाणी पडणे, जसं की म्हणतो जेवायला घालणे. तर हेच कार्यक्रम आहेत. तर ते सगळे व्हिडिओ तुम्हाला येणारच आहेत. फक्त मला रिप्लायसाठी समजून घ्या. मनाला एक माझ्या खूप दिवस झालं दुगदुग होती की का कुणाष्टावं असं वाटायचं की माझे रिप्लाय नाही गेले तर माझ्या ताई काय रागाला येतील का. कारण मी तुम्हाला प्रत्येकीला हृदयातून ठेवलेलं आहे. कधीही मी डोक्यातून असं कधीही कुठल्याही माझ्या ताईला घेतलेलं नाही. मी खूप वेळा हे सांगितलेलं आहे की आपलं काहीतरी एक आहे जे पूर्वजन्मीचं, भलं तुमचं असू दे किंवा माझं असू दे, जे काय आहे ते परमेश्वरानं आपल्याला खूप छान असं दिलेलं आहे. बस हेच नातं जे काय आपण ताईंचं इतर म्हणजे छोटा असू मोठा असू जे आपलं नातं आपण बनवलेलं आहे तेच आपल्याला असंच पुढं घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळेच मनाला खंत होती, मला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये वाईट वाटायचं की मी कुठेतरी कमी पडत आहे. पण तुम्ही मला समजून घ्यायचं आहे हे मला माहीत आहे. परमेश्वराची खूप मोठी देणगी आहे की तुम्ही हजारो जणी मला मिळालेला आहात. बस इथून पुढंही थोडा दिवस मला समजून घ्यावं अशी इच्छा आहे. आणि हे नमुने बघा चौघं खूप छान खेळली तर एवढी छान खेळतात, आणि एकदा जर भांडायला लागली तर खूप भयानक भांडतात. यांची भांडणंही मी तुम्हाला शेअर करेन, पण तुमच्याच कमेंट मला येतील, तुम्हीच मला रागावेल म्हणून मी शेअर करत नाही. आयशू छान वाटतंय. आर्याला पाडचाल माझ्या, आर्या पडेल, ढकलू नका इकडं बर का. पडशील बर का खाली. आरू आरू ढकलतील तुला. हो हा बघा 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 आयशा बघ की, मी आणून देतो, बस पाणी आणून देतो. बाप्पाचा आवाज आला पळतात. काय ग कशाचा जप आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माझं पिल्लू आहे ग, हे माझं पिल्लू. माझ्या सोन्याचं सोनं आहे, माझ्या चित्राचं चितार. पाणी पी पहिला. ते तुझं चितार अंधारात जाऊन उभारलंय. दीदीला भैया तू चौघ जण खा.